श्री स्वामी समर्थ मंडळी, आज मी इथं मिक्सरचं ज्यूसचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पुदिना घातला आहे. नंतर 1 वाटी गूळ मी इथं छान बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी इथं साधंच मीठ घातलेलं आहे आणि 1 लिंबू पिळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. बरोबर 1 मोठं लिंबू मी इथं पिळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, अजून लिंबू पिळून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. तोंड बसले तर इथं ऊस नसताना आपला हा ऊसाचा रस तयार आहे. त्याचं कारण काय, तर आपल्या जो गूळ आहे ना, तोही ऊसापासूनच बनलेला असतो आणि त्या गुळामध्ये जर आपण असं लिंबू पिळून घातलं, पुदिना घातला, तर हे जो शरबत तयार होतो की नाही, त्याची चव एकदम ऊसाच्या रसासारखीच लागते. तर अशा पद्धतीने घरगुती ऊसाचा रस तुम्ही पण करून पहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.